खरं म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये संसदेचं अधिवेशन चालू असताना 20 तारखेला जंतर मंतरवर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघणार आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। खरं म्हटलं तर देशामध्ये ज्या प्रकारे हुकुमशाही चाललेली आहे, आम्ही फक्त इतर राष्ट्रामध्ये बघत होतो। एक तर विद्यार्थ्यावर होणारा नीट परीक्षा असतील किंवा याच्यामध्ये झालेले भ्रष्टाचार असतील, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। 20 दिवस न्याय मागण्यासाठी आंदोलन झाल्यानंतर एकही प्रशासन, एकही केंद्र सरकारचा माणूस त्या ठिकाणी जात नाही। जबरदस्ती या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यासाठी आज संसदेमध्ये तर आंदोलनाची दखल घेतली जाईलच, पण महाराष्ट्र सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे आणि न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतोय। आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करतोय। माझी विनंती आहे देशाच्या सगळ्या युवकांना आणि सगळ्या जनतेला की आता जर हा आंदोलनाची तीव्रता वाढली नाही, आपण आत्ताच क्रांती केली नाही, अनेक राष्ट्रामध्ये उद्रेक झाला, उठाव झाला, आंदोलन चिरडल्यानंतर सुद्धा जनतेने आंदोलन हातामध्ये घेतलं, तशा प्रकारे हुकुमशाहीच्या विरोधातलं हे आंदोलन आता तीव्रता झाली पाहिजे आणि एक दिवस या असलेल्या भ्रष्टाचारी सरकारला आणि इथल्या असलेल्या हुकुमशाहीला पदच्युत करण्यासाठी ही क्रांती होईल असा मला विश्वास आहे। मला एक कळत नाही, आज देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की युवकांचं देशाच्या क्रांतीसाठी योगदान आहे, पण युवक 20 दिवस झाले युवक रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांच्याकडे दखलही घेतली जात नाही। आज त्या आंदोलन होणार त्याच वेळेला युवकांची प्रेरणा तुम्ही सांगता, मग जे कोणी त्याला जबाबदार आहे त्यांचा राजीनामा पण का घेतला नाही? एवढी प्रतिष्ठा नसावी की आता आपल्या विरोधामध्ये जर कोणी आंदोलन केलं तर त्यांची दखल नाहीच घ्यायची आणि ते करायचंच नाही, ही भूमिका मला वाटतं योग्य नाही। आणि मला आजही कळत नाही की आज विद्यार्थ्यांचं नुकसान होतोय, बेरोजगारी वाढते आहे, प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य जनता होरपळली जाते महागाईमध्ये, पण या असलेल्या प्रश्नावर अशा पद्धतीने अन्याय करण्याची भूमिका होत असेल, चिरडलं जात असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे।